तर आजच्या दिवसामध्ये तिसरा सामना जिगरी ग्रुप आणि मोरिया बुमर्स साळपे या दोन टीम मध्ये हा संघर्षाची लढाई आपल्याला पाहायला मिळते. सचिन रुठे आणि हर्षद शेळके ही सलामीची जोडी रबाडा झाली आहे मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवरती सुनील आपण पाहतोय. हा देखील कव्हरमधून पॉईंट कव्हरमधून चेंडू काढलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का, धावतायत, अडवणी देखील केली आहे. इथे एक सिंगल कंप्लीट सिंगलच्या मदतीनं 2 धाबा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धाबा धाव फलकावरती लागल्या जातील. तर आपण पाहतोय सचिन रुटे याच्या प्रत्येक षटकारासाठी जयेश शेळके यांच्याकडून मध्ये तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयात कॅश प्राइज जयेश शेळके यांच्याकडून. सचिन रुटेसाठी एक षटकार मारला तरी दिवसाची भर निघेल. आता मात्र दांडी गुल गेली आहे. 500 कमवायची सुवर्ण संधी आली होती. जवळजवळ 4 षटकार मारले असे 2000 काढले असे, म्हणजे त्याचा आजच्या दिवसामधला रेटच निघला असता पार. परंतु तो बाद होऊन मैदानाच्या बाहेर. तर हर्षदसाठी मात्र सुवर्ण संधी आहे. षटकार हॅट्रिक 1100 रुपये, चौकार हॅट्रिक 500 रुपये आणि लगातारचे 3 चेंडूचा हुकला तरी पण 500 रुपये. म्हणजे हर्षद तू रन कर अथवा नको करू, तुला बक्षीस लागूच असंच म्हणावं लागेल ना. आता असं एकमेव प्लेअर आहे या लीग मधला का त्या प्लेअरला फक्त अशी बक्षीस लागले. म्हणजे काल मोरिया बुमर्स टीमने मालविका टीमला हरवले म्हणून आज ते बदला. हा देखील वेगवान चेंडू होता. भावेश कदम नवीन बॅट्समन वन डाऊनच्या पोझिशनला मैदानामध्ये दाखल देखील झाला. ओव्हर क्रमांक 1 चालू आहे. गोलंदाजी मार्को सुनील आहेत. आतापर्यंत 2 धावा खर्च करतो. विकेट टाकले. 5 चेंडूंची आतापर्यंत समाप्ती झाली आहे. हा देखील वेगवान चेंडू होता. समोरून चेंडू काढतो भावेशला. परंतु मी प्रेक्षकांना एकच विनंती करतो की ज्या आपण बक्षीस लावताना ते बक्षीस आमच्यापर्यंत पोहोचवा जरूर. अन्यथा बॅट्समन प्राइज कमवतो, षटकार मारतो, चौकार मारतो आणि ते आमच्या अंगावर येऊन पडतं. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. ओव्हर क्रमांक 1 समाप्त झाली आहे. धाव फलकावर 2 धावा धाव फलकावर लागल्यात. 5 ओव्हरची मॅच. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या सुनील गोलंदाजाने. हा षटकार आलाय. अतिशय वडापाव खाण्यामध्ये गेलाय बॉल. एवढा वेगाने हर्षदने चेंडू लगावला होता. षटकार. हर्षदला षटकार हॅट्रिक 1100 रुपये, चौकार हॅट्रिक 500 रुपये आणि लगातारचे 3 निर्धाव चेंडू 500 रुपये. गोलंदाजी मार्कवरती हा देखील चेंडू बिग हिट. हर्षद शेळके ऑन फायर. चेंडू फेकून दिला. षटकार. आणि या चेंडूवर षटकार आला तर तब्बल 1100 रुपयाचा कॅश प्राइज. नाही कॅश प्राइज असणार. आम्ही पुकारलं म्हणजे कॅश प्राइज असणार. हर्षद तू टेन्शन नको घेऊ. आपण यांच्याकडून भांडून घेऊ. 1100 रुपये घेऊ. दोन षटकार तब्बल 14 धावा धाव फलकावरती. गोलंदाज नेम प्लीज. अनंत भोईर. गोलंदाजाचं नाव काय? लहुदास. लहुदास गोलंदाजी मार्कवरती. वाईट टाकला तरी षटकार हॅट्रिक ग्राह्य धरली जाते ती.
हा देखील आलाय हर्षदच्या बॅट मधून हवाई सफर. तब्बल 1100 रुपयाचा कॅश प्राइज जिंकला. आता संजयजी मोरे यांच्या अकाउंट मधलं एटीएम मधलं 1100 रुपये आता कट होणार. अजून पुढे लावायची बक्षीस. बक्षीस रेग्युलर का? हा कंटिन्यू बक्षीस हर्षद. आता 3 चौकार मारलेत 500. 3 निर्धाव चेंडू घालला तर 500 आणि परत षटकार हॅट्रिक लगवली तर तब्बल 1100. हा फक्त मालविका टीमच्या प्लेअरला थोडस कानात काय सांगू नकोस आहे. हा देखील मोठा बिगिट परंतु पटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द शेल आणि शेल देखील पकडली जाते. पहा 1100 रुपये कमवून आता मैदानाच्या बाहेर आलाय. आता मालविका 11 टीमच्या संघ मालकांच्या तो डोक्यावर बसणार आता 100%. कारण वेगळ्या वेगाने आलाय तो आता. त्याला माहिती माझ्या दिवसाचा रेट सुटला आज. तब्बल धाव संख्या धावफलकावर लागले 20. 3 षटकार 1100 रुपये कॅश प्राइज जिंकला हर्षद. हा देखील गेल्या गेल्या चंद्रकांत आपण पाहतोय. गेल्या गेल्या हात खुले गेले त्यांनी देखील आणि इथे देखील आलाय चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 अंकाने वाढली जाईल. जाऊन मात्र पोहोचते ती तब्बल 24 या धावसंख्येवरती. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या अवघ्या 2 धावा आणि त्याच्यानंतर हर्षदचे 3 षटकार. त्याच्यानंतर चंद्रकांतचा 1 चौकार. अशा टोटल धावा 22 धावा धावफलकावरती. हा देखील पॅडल स्वीप. स्विचचा फटका पाहायला मिळाला आपल्याला. पॅडल स्वीपच्या स्वरूपामध्ये चेंडू फेकून दिला. सीमा रेषा बाहेर आलेला षटकार आणि दुसरा ओव्हर क्रमांक 2 चा देखील खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल धावा धावफलकावरती 30 धावा. म्हणजे या षटकामध्ये धावा अर्जित केल्या तर तब्बल 28 धावा. सुनील गोलंदाजी मार्कवर आलाय. बॅटची लिडिंग एज डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता परंतु डायरेक्ट हिट करू शकले नाहीयेत. ओव्हर क्रमांक 3 मध्ये दुसरी स्पेल स्वतः ज्या वैयक्तिक कोट्यामध्ये हाताळतोय सुनील फलंदाज.
ते मोठा फटका मारण्याचा मानस होता चंद्रकांतचा, परंतु इथे झेलबाद झालेला आहे स्वतः गोलंदाज. आणि ते चंद्रकांत बॅक टू द पॅव्हिलियन आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये जाणार राजेश मरवडे. हा जो फलंदाज काय त्याने आपल्यातून गोलंदाजी केली होती कालच्या दिवसात आणि आता फलंदाजीसाठी मार्गस्थ झालाय. चार चेंडूंचा खेळ समाप्त झाला इथून आणि धावसंख्या 31. आणि त्या पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32. चला पहिला चेंडू आणि राजेशने मारलेला फटका आणि खूप चांगलं असं झेल इथे आपण पाहू शकाल की इथे आधुनिक क्रिकेट मैदानाच्या बाहेर राजेश बरबडे मात्र बाकी पॉप्युलर होतोय. जसं हर्षदने मात्र लगातारचे 3 षटकार मारल्यानंतर चंद्रकांतच्या माठमधून आलेला एक चौकार आणि त्याच्यानंतर चंद्रकांतला देखील माघारी यावं लागलं. त्याच्यानंतर राजूला देखील आणि राजेशला देखील आता मैदानाच्या बाहेर यावं लागलं आहे. एकूण धावफलकाचा विचार केला तर 3 ओव्हर 3.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला आहे आणि 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा धावफलकावरती. असं वाटलं होतं की टॉपचा धावसंख्या करतोय की काय मोर्या बुमर्स 11 संघ. हा देखील फटका चांगला आहे, दमदार आहे फटका, परंतु या फटक्यावरती धावसंख्या देखील दमदार मिळून जाईल ती फलंदाजाला आणि इथे चौकार आली आहे. चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 36 या धावसंख्येवरती. हा देखील दुहेरी धाव मात्र कंप्लीट करती आहे. प्रकाश गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय 38 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. हा देखील चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 ने वाढेल, जाऊन मात्र पोहोचते ती तब्बल 42 या धावसंख्येवरती.
42 धाव फलकावरती लागल्या जात आहे टीम हा देखील फटका दमदार आहे आणि याच्यावरती देखील मंगेश आता पाहत राहील. चेंडू बनभाऊ सीमा रेषा बाहेर ओढधरोप आलाय चौकार आकाशाबाट मधून. या चौकारच्या पद्धतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 46 या धावसंख्येवरती. हा देखील टप करायचा प्रयत्न. हा चेंडू वाईट आउटसाइड ऑफ स्टंप. पंच सांगतात की हा चेंडू वाईट ह्या बंदरच्या मदतीने टीमची धावसंख्या वाढेल लावून पोहोचेल ती 47 अंकावरती. उलटा चेंडू होता परंतु फटका फसलाय. प्रकाश स्वतः बॅक टू द बॉलर. झेल खाली स्वतः गोलंदाज आलेत आणि इथे मात्र अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. आकाशला मात्र आता परतीचा प्रवास करावा लागेल. अजून एक विकेट. इथे देखील त्रिपेला उद्ध्वस्त गेल्या पावली मात्र राज मोरेला देखील आता परतीचा प्रवास करावा लागेल. आधुनिक विकेट मैदानाच्या बाहेर. तू चल मैं आया अशी परिस्थिती मोरिया बुमर्स टीमची पाहायला मिळते आहे. ती धावसंख्या 47 अंकावरती अजून एक खतरा टीम मोरिया बुमर्स 11 टीमला. चांगला चेंडू पिल्यानंतर थोडंसं अतिरिक्त उचलीगिराला पाहायला मिळाला. इथे चेंडूवाला निर्धाव आकाश अक्षय गोलंदाजी ओव्हर क्रमांक 5 मध्ये आलेत. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतला त्याच्यानंतरची निर्धाव चेंडू फेकलाय ओव्हर क्रमांक 5 मध्ये. 47 धाव फलकावरती लागल्यात. हा देखील चेंडू चांगला असं वाटलं होतं परंतु पंच सांगतात की हा चेंडू वाईट आहे. अतिरिक्त बाहेरचा चेंडू पंचांनी सांगितलं की चेंडू वाईट. आपण त्याच्या स्वरूपामध्ये धावसंख्या 1 ने वाढेल जाऊन मात्र पोहोचते ती तब्बल 48 रन्स. 5वा षटक मैदानामध्ये चालू आहे. हा देखील अंधाधुंदी फटके खेळायचा प्रयत्न होता. इथे देखील बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. हा देखील आला चेंडू निर्धाव. हा देखील लोबर बोल्टा चेंडू कन्वर्ट केलाय. क्षेत्ररक्षक रमेश तयार आहे. कोणतीही चुकी करणार नाहीयेत. एक सिंगल कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 ने वाढेल जाऊन मात्र पोहोचते 49 या धावसंख्येवरती. 4.5 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय प्रगती पुस्तकावरती आणि अद्यापर्यंत धावा आता फलकावरती लागल्यात त्या 49. शेवटचे अंतिम 2 चेंडू. इथे देखील बॅटची लिडिंग एज घेतली होती. यष्टरक्षक आहेत तिथे परंतु थांबवलंय पुनश्च. स्ट्राईक सोडायला मागत नाहीये फलंदाज वेदांत. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या इनिंगचा पहिल्या डावाचा आपण पाहतोय. 49 धावा फलकावरती लागल्यात त्या मोरिया बुमर्स 11 या टीमनं.
इथे देखील मोरिया बुमर्स 11 टीमच्या वेदांनी फटका ठोकला षटकार. छोटा पॅकेट बडा धमाका. वेदांच्या बॅटमधून आला षटकार. केतनच्या बॅटमधून आला, क्षमा असावी, केतनच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवरती गेल्या वर्षी देखील याच फलंदाजाने मात्र षटकार लगावला होता आणि आज देखील या वर्षी देखील तीच करामत. केतनच्या बॅटमधून षटकार. एक छोटा पॅकेट बडा धमाका आपण पाहतोय. पंचावन्न धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजे येणारे 30 चेंडू आणि 56 धावसंख्येची गरज असणारे विजयासाठी टीम जिगरी ग्रुपला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या 55 आणि 30 चेंडू 56 धावांचं आव्हान असेल ते जिगरी ग्रुप या संघाला. सलामीची जोडी मैदानात दाखल होते. एकीकडे असतील अनंता भोईर आणि दुसरीकडे बॅट्समॅन नेम सुनील आणि अनंता. 56 धावांचं आव्हान असणार ते आणि 30 चेंडू 56 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येणार राजेश मरवडे. कालच्या दिवसात काय अफलातून गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने. तोच गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर संघाचं पहिलं आणि सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येते. स्ट्राईकला असणार सुनील. आणि इथे पहिला चेंडू निर्धाव येतोय. आणि इथे पहिला चेंडू निर्धाव आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती दांडी गोल आणि इथे फलंदाज बॅक टू द पवेलियन. सुनील माघारी धावण्यात यश आलं इथे राजेशला आणि इथे नवीन फलंदाज जाणार अक्षय.
तिसरा चेंडू राजेशाच्या समोर, नवीन फलंदाज अक्षय आणि सहजरित्या इथे एक धावसंख्या पूर्ण. इथे अनंत भोळे यांच्या बॅटमधून इथे चौकार. चारच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या 5. कुठेतरी आपल्या सन्मानासाठी हा सामना केला तर जिगरी ग्रुप. पुन्हा एकदा तसाच चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे निर्धाव चेंडू. 5 चेंडूंचा खेळ इथून समाप्त होतोय. आणि इथे गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होता आणि 4 धावसंख्येसाठी. आणि आनंदाच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. पहिल्या षटकाचा समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे स्कोर कार्ड वरती धावसंख्या 9. 1-9. 56 धावसंख्येचं पाठलाग करताना नेक्स्ट बॉलर खांडपे विलेज एंड कडून हर्षद शेलके. संघाचा कर्णधार बॅटिंग करताना काय लगातारचे 3 चेंडूवरती 3 षटकार मारले होते. आता गोलंदाजी तशीच करू शकतो का आणि इथे विकेट हॅट्रिक घेऊ शकतो का? इथे पहिला चेंडू आणि काय फटका. इथे नजाकत मारलेला चेंडू आणि अक्षयच्या बॅटमधून आलेला चौकार. कुठेतरी काल अक्षयकडनं निराशा होती, पण आज त्याच्या फलंदाजीमधून कुठे फटके येत आहेत. आज त्याच्या बॅटला चेंडू स्पर्श करतोय. जिगरू ग्रुप आपला पहिला विजय मिळवू शकतात का? 56 धावांचा पाठलाग करू शकतात का? आतापर्यंत 13 धावा. पुढील चेंडू हर्षदेचा आणि पुन्हा एकदा तसाच प्रयत्न इथे क्षेत्ररक्षकाच्या कडून चुकी होताना आणि पुन्हा एकदा लगातारचा दुसरा चौकार अक्षयच्या बॅटमधून. लगातारचे 2 चौकार. 2 चौकारांच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्येमध्ये वाढ होते. 17 धावसंख्या. हा आणि इथे मिस. इथे झेल सोडतोय तो आकाश. सुवर्ण संधी होती ती इथे झेल बाद करण्याची, परंतु इथे क्षेत्ररक्षकाकडून तेवढी साथ मिळत नाही आणि गोलंदाजाला इथे निराशा. लेझी क्रिकेट पाहायला मिळते ते आपल्याला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून. आणि इथे कट. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. अनंत भोईर काय फटकेबाजी करतोय. इथे चौकारांची भाषा बोलतोय आज अनंत भोईर. एकेरी दुहेरीचा विषयच नाहीये इथे, फक्त चौकार.
आणि ते सन्मान दिलाय तरी पण इथे शिवा काय एफर्ट्स मिळतात. छोटा छोटा प्लेअर दिसतो मैदानामध्ये चैतन्य आणि ते दुसरं षटक समाप्तीचा इशारा येतोय पंचांकडून. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24. अजूनही 32 धावसंख्येची गरज असेल. 18 चेंडू 32 धावांचं समीकरण आता मैदानामध्ये. चला जाऊया आपण पुन्हा एकदा चालू असलेल्या सामन्याकडे. आणि आता तिसरं षटक घेऊन येतोय तो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती राजेश. स्ट्राईक एंडला असणार फलंदाज अक्षय. राजेश टू अक्षय. पाहूया बॅटल. आणि काय गोलंदाजी करतोय राजेश. इथे फसवा चेंडू. अक्षयला काही समजून आलं नाही. हा गोलंदाज वारंवार आपल्या चेंडूमध्ये व्हेरिएशन करतोय आणि तेच फलंदाजांना समजत नाहीयेत. आणि इथे स्लोअर आणि इथे एलव्ही पायची झेटले. इथे पंचांचा निर्णय आउट. अक्षय बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल होते रवी. वा आल्या आल्या चेंडूला विरकावून दिलं. चेंडू चालला सीमारेषे पलीकडे 4 धावसंख्येसाठी आणि रवीने मारलेला 4 धावसंख्येसाठी खूप चांगला असा शॉट होता. आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या समोर जोडतायत ते न्यू कॉमेंटेटर देवेंद्रजी शेलके यांचं सहर्ष स्वागत. आणि आता आपण पाहूया त्यांचा सुमधुर आवाज. Thank you very much, Vijay Shalke. Vijay Whittaker. And the first ball is going to the third man region for 4 runs. And the score moves on to 32. Lost of just 5 wicket. Just 1 ball less of this third over. Now the equation is just 1 ball is left in this over. 32 on the scoreboard. 5 wicket has been down. Just 1 down, 32. Still 9 wicket in hand, and there is a more chance to win the match by Moria 11. The equation is just 1 ball left in this over.
अजूनही एक चेंडू शिल्लक असेल ना या षटकातील. पंच Little bit confusion on the ground. Is it over? Has been okay or not? Yes, it is. The over has been completed. Third over has been bowled out. And just 2 overs left and कॅमेरामॅनच्या वरती जे बसलेत कॅमेरामॅनच्या बाजूला त्यांनी कृपया खाली उतरावे. दत्ता खराडे आणि दर्शन जाधव. नंतर तिघे सुद्धा खाली येऊ शकता आपण. चला माप्यास मागच्या षटकातला एक चेंडू शिल्लक होता आणि पुन्हा एकदा तिसरं षटक मार्गस्थ. .30 ball left, 24 required. Here's come Rajesh. Rajesh to temper bomb. Oh, it's a miss and it's a wide. Umpire say, yeah, it is wide. Now 23 required. 30 balls to left. Rajesh Marwade is on bowling lineup. Here's come Rajesh, the left arm bowler. Batsman Ravi. Here's come Rajesh. Rajesh to Ravi. Ravi swept it really well into the legs. Into the third man, there is another boundary here. 19 required now on 12 balls. It's a more interesting match, ladies and gentlemen. Don't go anywhere. The match has been beginning very nicely. Very nice setup here. 19 needed, 12 balls to left. What a match this has been turning out to be. 12 ball, 19 required. 12 ball, 19 required. What a match. Moria 11 has been absolutely brilliant team. Moria Boomers, boom boom boomers. The honor of Sachin Rute watching the game very closely. 12 ball, 19 required. Who is bowled the fourth over? 12 चेंडू 19 धावसंख्येची गरज असेल इथून सामना जिंकण्यासाठी जिगरी ग्रुपला. On big opportunity to save this match. The legendary cricketer Ananta, greatest of all time, God. He's been like a Virat Kohli's kind of cricketer. Here's come Akash Kadam. Akash Wagmare to Ananta. Oh, missed that. Is it wide or not? No, umpire can't move. This is a dot ball and it's a golden delivery for Akash Wagmare. Here's come Akash. First ball dot delivery. Next one. What will be happen? Here's come Ananta. Ananta flicks it into the leg side. Third man is a 6 more. What a shot this has been. Absolutely brilliant. Ananta gets it short of length and he pulls it really well. Is it a boundary? Yes. Oh, it's a one bounce boundary. Sorry for the confirmation. And it's a boundary. The 40 required on just 10 delivery. It's a more favorable for Jigri 11. Jigri 11 will open the account of this tournament because they have lost 2 matches on last day and today they have been fighting really well. The biggest team of Moria Boomers, they are unbeaten so far, but I think this time they will be a loss. Here's come Akash Wagmare. Akash Wagmare to Ananta. Ananta, oh, guided really well. It's drops it. Oh, sitter of a catch, but the young cricketer have been really well effort. Just missed that. But really well fielding by Chaitanya Shalke.
42 runs on the boards. And I think 40 required. Is it? No, 30 required, I think. Here's come Akash Wagmare to Vijay. Sorry, Ravi. In it's a wide. Yes. Umpire say wide. 43 on the board. Just single wicket has been down. Here's come Akash. Here's come Akash. Akash to Ravi. Ravi, another cheeky, little bit cheeky. Is it saving the boundary? Yes, it's a boundary. What a player. Just 5 feet of a player, but what a player. Age doesn't matter. Height doesn't matter. It's a cricket of a game. It's a gentleman's game. 47. It's a supla kind of shot. Vijay Uttekar say. Just 9 required. It's a runner ball now needed. Moria Boomers will, I think they will be lost this match. 8 ball, 9 required. Here's come Akash Wagmare. Ravi, this time, I think not. I think umpire say, yeah, it is a wide, another wide, and it helps to the total, and score moves on to 48. Lost of just single wicket. The young man has been playing superbly by Ravi. Why he not playing on a top order on last day? Here's come Akash Wagmare. Akash Wagmare to Ravi. Oh, is it? Yeah, another wide. 49, 1 down. Now Akash is feeling the pressure because he considered a lot more run on this over. Still few delivery to left. Here's come Akash. Akash to Ravi. Ravi. Oh, yeah. This time a dot delivery. Yeah, umpire can't move and this is a dot delivery. Once again Akash Wagmare. 7 balls, 7 required. It's must gettable. Here's come Akash. Akash this time ball in round the leg and is gone. The timber is out of the ground and the second wicket has been fall. Ravi has been played superb knock. And the next batsman is Prakash Wala. The next batsman, another young man, less than a 20 of age, I think. The next match is 40-40 Sarkar against the Royals 11. Both the teams have been out of the competition. This match will be called as a dead rubber match. नेक्स्ट मॅच 40-40 सरकार आणि रॉयल 11 दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज टॉस बॉक्सशी संपर्क करा. या पुढील होणारा सामना असेल रॉयल 11 आणि 40-40 सरकार. Now the Bhavesh Kadam, the all-rounder, the greatest all-rounder of KGPL, Bhavesh Kadam, Dr. Bhavesh Kadam, physiotherapist, Dr. Bhavesh Kadam. Now here's come Bhavesh Kadam to Ananta Boyd. Slowly, here's come Bhavesh and straight down the ground. Is it catch? Yeah, Adu picks the catch. And the third wicket has been down. Bhavesh Kadam and the Royals Boomers, the Moria Boomers knows it. He is the fighting team. He is like an Australian kind of spiritual team. Sachin Rude the honor. And why not? This team are playing really well. Sachin Rude the honor of Moria Boomers.
Now the Prakash, will it be the brightness of Prakash? The both are the Prakash, and that's why there is some brightness on the ground, because the both are the Prakash. One of the Prakash Wala and next one is a here's come Bhavesh Kadam to Prakash. Bhavesh Kadam. Prakash. Another wicket, second wicket. Now the middle stump has been out of the ground. 2 down, 4 ball. 7 required, 4 balls to left. Everything can happen. Now the batsman is out of the pitch, and the next batsman is Ramesh. Ramesh. It's a thrilling of a match. 4 ball, 7 required. Both are the unsettled batsmen on the pitch. Everything can happen. Bhavesh Kadam, it's a great bowler. It's a hat-trick delivery now. Here's come Bhavesh Kadam. Bhavesh Kadam to Ramesh. Straight down the ground. There is a fielder. Adu picks the ball and throws it to bowler. And just a single. Now 3 balls, 6 required. What a match this has been turning out to be. What a day we had. 3 balls, 6 required. Harshad Shalke, the captain, has been. Here's come Dr. Bhavesh Kadam. To Prakash. Prakash hits it. There is no fielder, no man's land, and ball going into. Oh, just single. Adu is a great fielder. Just couple of runs. Now the equation has been changed. 2 balls, 5 required. 2 balls, 4 required. What a match. Bhavesh Kadam. All responsibility on his shoulder now. दोन चेंडू 4 धावसंख्येची गरज असणार इथून आणि काय भावेश अफलातून गोलंदाजी करतोय. Here's come Bhavesh. Bhavesh to Prakash. Prakash hits it. There is a chance of a catch. Yes, what a catch. Much needed catch. Rajesh doesn't drop the catch. One of the great fielder of Salpe, Rajesh Marwade, has been picks the catch, and now 1 ball, 4 required. एक चेंडू 4 धावसंख्येची गरज असेल आणि इथून नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. लवदास. अरे राजा तुम्ही मिली गे YouTube मॅच आहे तुमच्या. तुम्ही करू प्रत्येक वेळी तेच ऍडजस्ट करता तुम्ही. जाऊ दे मग आपण सगळ्यांच्या पुढे पाण्यात बसतो प्रत्येक वेळी. लिका आपल्या लोकांची शांती घे रे, शांती घे, करू आपण घे. बरोबर जाऊ दे काम द्या. अरे पण जाऊ दे ना, झाली झाली ती मॅच. मॅच कॅन्सल नाही होईल. मॅच ड्रॉप ना. तेच सांगते ना, मग मॅच ड्रॉ करा ती नाही पोरं ना, मग काय जाऊ दे ना. दोन्ही पॅकर नाही त्यांचं काय. 4 चेंडू आणि 4 धावसंख्या असते. 1 ball, 4 required. What a match. Bhavesh Kadam, Dr. Bhavesh Kadam. Here's come the left-hand batsman on strike. 4 required. Here we go. Bhavesh Kadam. Bhavesh Kadam to batsman. Oh, chance. It's a boundary. Yes. No, I think it's a couple of runs. And Boomers 11 have won the match by just single run. What a match. Boomers 11 knows it. They are the greatest team. Any situation, they will be